डॉक्टर संपदा मुंडे या लेकीला 3 एकरवरती तिच्या आईवडिलांनी डॉक्टर केलेला आहे आणि तिच्या आत्महत्येचं म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेलं जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजे, परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणार उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत, त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे सगळे आरोपी आहेत हे सगळेच्या सगळे फासावरती लटकले पाहिजेत असं माझं मत आहे. 100% खरं आहे. त्याच्याबद्दल ज्या पोलिसांनी तक्रार घेतली नाही, फास्ट ट्रॅकवरती तर हा खटला चाललाच पाहिजे, परंतु SIT ही स्थापन याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जे फरार आरोपी आहेत, कारण आजच्या पेपरला त्या ठिकाणी वाचलंय की तो बदने आणि बनकर तो घर मालकाचा मुलगा हे दोन्हीही फरार झालेले आहेत. पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेकीबाळींना शिकवतात, उच्च शिक्षित करतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर ही एक जरब बसली पाहिजे. इथून पुढे दुसरी डॉक्टर संपदा होता कामा नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत. मी असेल ते माझं म्हणणं आहे की कोण खासदार असतील, त्यांचे कोण PA असतील, प्रेशर टाकणारे, दबाव टाकणारे हे तपासामध्ये आता पुढे येतील आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो, कोणी PA असो, ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी 100% झाले पाहिजेत, कारण त्यांचाही तेवढाच रोल, कारण त्या लेकरावरती अत्याचार होत होता आणि अत्याचार होत असताना तिने वारंवार तक्रारी केलेल्या. एक वेळा तक्रार ठीक आहे दुर्लक्षित झाली, पण वारंवार तक्रारी जर केल्या असतील तर तिथले संबंधित जे जे कोणी असतील ते क्लार्कपासून त्या ह्याच्या CS पर्यंत जे जे कोणी लोक जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि डॉक्टर संपदाला न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि 100% संपदाच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहू.